मोलमजुरी करणाऱ्यांना माफक दरात जेवण मिळावं यासाठी आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून शिवभोजन थाळी उपक्रम सुरू करण्यात आला। कोरोना काळात हा उपक्रम अनेक गरजूंसाठी मोठा आधार ठरला होता। नाममात्र 10 रुपयात उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या या थाळीसाठी राज्य सरकारकडून केंद्र चालकांना अनुदान देण्यात येतं। गरजूंना पुरेसं अन्न देणाऱ्या या योजनेनं अनेकांना रोजगार सुद्धा उपलब्ध करून दिलाय। मात्र गेल्या 5 महिन्यांपासून केंद्र चालकांना शासनाकडून अनुदान मिळालेलं नाही। त्यामुळे केंद्र चालकांसह शिवभोजन थाळी ग्राहकांनी अनुदान उपलब्ध करून देऊन ही योजना सुरू ठेवावी अशी मागणी केली आहे। शिवभोजन थाळी बंद केली तर गोरगरीब लोक कुठे जाणार, त्यांचं नुकसान होईल। आमच्या गोरगरीब लोकांना पुढे जायचं एक तर आम्हाला गोरगरीब म्हणजे आमच्या वयानुसार आम्हाला कोण काम तर द्यायचं नाही। आम्ही मिळवणार 10-20 रुपये आणि थाळी बंद की आम्ही जेवण कुठे जाणार ती सांगा आम्हाला पाहिजे। अनुदान मागणीसाठी इचलकरंजीतील शिवभोजन केंद्र चालक प्रसंगी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत।